नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या टार्गेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आदिवासी विकास विभाग भरतीचे जे झालेले रिसेंटच्या शिफ्टचे क्वेश्चन आहेत ते अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये 30 पेक्षाही जास्त महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि जे तुमच्या आता येणाऱ्या शिफ्टसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला काय आलता? शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 4 आहे. म्हणजेच महात्मा फुले. म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक महात्मा फुले हे आहेत. तर पुढील प्रश्न पाहूयात. महिला T20 विश्वचषक 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 आहे. म्हणजेच इंग्लंड आणि वेल्स यांच्यामध्ये महिला T20 विश्वचषक 2026 चे आयोजन करण्यात आलेले होते. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे, सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 4 आहे. म्हणजेच ओम बिर्ला. म्हणजेच सध्याचे लोकसभा अध्यक्ष हे ओम बिर्ला आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुमच्या राहिलेल्या पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक जणांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व प्रश्न व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून झाल्याच्या नंतर नक्कीच कमेंट करायची आहे की व्हिडिओ कसा वाटला. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे, भारतीय घटना सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 4 आहे. म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजेच घटनासभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आलेली होती. तर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, अर्धचंद्र देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 आहे. म्हणजेच हकालपट्टी करणे. म्हणजेच अर्धचंद्र देणे म्हणजे हकालपट्टी करणे असा या ठिकाणी या वाक्प्रचाराचा अर्थ होतो. तर पुढील प्रश्न पाहूयात. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 आहे. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, रक्ताभिसरण संस्थेचे जनक म्हणजेच फादर ऑफ ब्लड सर्क्युलेशन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 आहे. म्हणजेच विल्यम हार्वे. म्हणजेच विल्यम हार्वे यांना रक्ताभिसरण संस्थेचे जनक म्हणजेच फादर ऑफ ब्लड सर्क्युलेशन म्हणून ओळखले जाते. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 आहे. म्हणजेच गुरु शिखर. अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर हे गुरु शिखर आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, अचूक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द काय होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 आहे. म्हणजे चुकीचा. अचूक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द हा चुकीचा होतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. गोगलगाईच्या घराला किंवा आवरणाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 आहे. म्हणजेच कवच किंवा कवक. गोगलगाईच्या घराला कवच असे म्हणतात. तर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, सिंहाच्या पिल्लाला मराठीत काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे. म्हणजेच छावा. सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणून ओळखले जाते. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त इतर राज्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 आहे. म्हणजेच उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्याला भारतातील
सर्वात जास्त राज्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत. तर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, श्रीमान योगी या प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे रणजित देसाई आहेत. म्हणजेच श्रीमान योगी ही प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी ही रणजित देसाई यांची आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. आर्य समाजाची स्थापना कधी झाली? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 1 आहे. म्हणजेच 10 एप्रिल 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना झालेली आहे. आणि ती कोणी केलेली आहे? तर ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. कुणी? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रसिद्ध गायत्री मंत्र कोणत्या वेदातून घेण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 आहे. म्हणजेच ऋग्वेद. म्हणजेच प्रसिद्ध गायत्री मंत्र हा ऋग्वेद या वेदामधून घेण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. श्यामची आई या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे साने गुरुजी आहे. म्हणजेच श्यामची आई या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक हे साने गुरुजी आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न पाहूयात. भारतीय संविधान सभेची स्थापना कोणत्या योजनेच्या शिफारसीनुसार करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 1 आहे. म्हणजेच कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार झालेली आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 आहे. म्हणजेच रातआंधळेपणा. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा हा आजार होतो. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, भारताच्या उपराष्ट्रपतींचा पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 1 आहे. म्हणजेच 5 वर्ष. म्हणजेच भारताच्या उपराष्ट्रपतींच्या पदाचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. पुढील प्रश्न पाहूयात. सापाच्या आवाजाला मराठीत काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 आहे. म्हणजेच फुत्कारणे. सापाच्या आवाजाला फुत्कारणे असे मराठीमध्ये म्हणतात. तर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, कॉम्प्युटरमध्ये कोणताही मजकूर किंवा फाईल कट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 4 आहे. म्हणजेच Ctrl+X. Ctrl+X हे कॉम्प्युटरमधील कोणताही मजकूर किंवा फाईल्स कट करण्यासाठी वापरली जाणारी शॉर्टकट की आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील शेतीला प्रामुख्याने कोणत्या हवामान बदलाचा मोठा फटका बसला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 आहे. म्हणजेच अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळ. फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील शेतीला प्रामुख्याने अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळ या हवामान बदलाचा मोठा फटका बसलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. 1934 मध्ये भारतासाठी स्वतंत्र संविधान सभेची म्हणजेच राज्यघटनेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 आहे. म्हणजेच एम.एन. रॉय. म्हणजेच मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 मध्ये भारतासाठी स्वतंत्र संविधान सभेची किंवा राज्यघटनेची कल्पना सर्वप्रथम मांडलेली आहे. पुढील प्रश्न पाहूयात. हायड्रोजन अणूचे अणुवस्तुमान ॲटॉमिक मास साधारणपणे किती असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 1 आहे. म्हणजेच 1. म्हणजेच हायड्रोजन अणूचे वस्तुमान ॲटॉमिक मास साधारणपणे हे 1 असते. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न पाहूयात. अमृतवेल या लोकप्रिय ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 आहे. म्हणजेच वि. स. खांडेकर. अमृतवेल या लोकप्रिय ग्रंथाचे लेखक हे वि. स. खांडेकर हे आहेत. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. वर्ष 2026 मध्ये भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड म्हणजेच सेबीचे
अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 4 आहे. म्हणजेच तुहिन कांता पांडे. म्हणजेच 2026 मध्ये सेबीचे जे अध्यक्ष आहेत, तर ते तुहिन कांता पांडे या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, क्ष किरणांचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 1 आहे. म्हणजेच विल्यम कॉनरॅड रॉन्टगेन यांनी क्ष किरणांचा शोध लावलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. बकरीच्या पिल्लाला मराठीत काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 आहे. म्हणजेच करडू. बकरीच्या पिल्लाला मराठीमध्ये करडू असे म्हणतात. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, राज्याचा राज्यपाल कोणाच्या मर्जीपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे. म्हणजेच राष्ट्रपती. म्हणजेच राज्याचा राज्यपाल जो आहे तो राष्ट्रपती यांच्या मर्जीपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. पुढील प्रश्न पाहूत. हल्दीघाटीचे युद्ध कोणाकोणामध्ये झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 आहे. म्हणजेच महाराणा प्रताप आणि राजा मानसिंग. हळदीघाटीचे युद्ध हे महाराणा प्रताप आणि राजा मानसिंग यांच्यामध्ये झालेले आहे. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, राऊ ही प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 आहे. म्हणजेच नास इनामदार. राऊ ही ऐतिहासिक प्रसिद्ध कादंबरी नास इनामदार यांची आहे. या ठिकाणी ही कादंबरी इनामदार यांनी लिहिलेली आहे. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले आजचे अतिशय महत्त्वाचे आणि आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये विचारलेले रिसेंटचे महत्त्वाचे प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.